आखाती युद्धाचा हळद उत्पादकांना फटका. बाजारभाव घसरल्याने शेतकरी अडचणीत. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता साताऱ्यातील आरळे गावातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. आरळे येथील प्रगतशील शेतकरी प्रवीण कदम यांनी सुमारे 4.5 एकर क्षेत्रात लाखो रुपये खर्च करून हळदीची लागवड केली आहे. मात्र सध्या बाजारात हळदीला अत्यंत कमी दर मिळत असल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे काही व्यापारी शेतकऱ्यांची उघडपणे लूट करत असल्याचा आरोप केला जात आहे. बाजारभाव जाहीर असतानाही तो शेतकऱ्यांना दिला जात नाही. शेतकरी माल घेऊन बाजारात येतो, मात्र त्याला योग्य दर मिळत नाही. तसेच मिळालेला दरही काही व्यापारी देत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे हळदीची परदेशात होणारी निर्यात कमी झाल्याने त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतमालाला योग्य हमीभाव निश्चित करावा, व्यापाऱ्यांच्या मनमानीला लगाम लावावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. आता तसं पाहायला गेलं तर म्हणजे आपल्या भारतामध्ये दरवर्षी जी टोटल रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट उत्पादित जे आहे ते उत्पादित आपल्याकडं होत नाही आहे, रिक्वायरमेंट होत नाही आहे. आणि मुळात काय झालं आहे की हळदीचा जो खर्च आहे, जो उत्पादित खर्च जो आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो आहे. आणि आजकाल काय झालं आहे की उत्पादन कमी म्हणण्यापेक्षा उत्पादित खर्च जास्त वाढलेला आहे आणि सरासरी जे हळद तुम्हाला प्रोडक्शन कॉस्ट व्हायला यायला पाहिजे ती मिळत नाही याच्यातून. आणि बाजारभावाची जर परिस्थिती बघितली, आज व्यापाऱ्यांच्याकडनं प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्याची फसवणूक केली जाते. आणि नुसती फसवणूक नाही तर ज्या प्रमाणामध्ये पैसे मिळायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये ते पैसे मिळत नाही आहेत. आणि त्याच्यामुळं आज टोटल शेतकरी हा पूर्ण संकटात आलेला आहे. आणि त्याच्यामुळं ह्या हळदीच्या लागवडीकडं शेतकरी पुन्हा पाठ फिरवू शकतात. आणि तसं जर सरकारने याच्यात लक्ष घातलं नाही तर मला वाटत नाही की भविष्यामध्ये हळदीच्या प्रमाणाची लागवड वाढेल असं मला वाटत नाही. का तर प्रत्यक्षात आणि मिळणारे पैसे ह्याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. युद्ध परिस्थितीमुळं हळदीची जी आत्ताची जी सरकारने किंवा व्यापारी जे परचेस करतो आहे ते साधारणपणे चालूच्या भावापेक्षा 2 ते 2.5 हजार कमीने परचेस चालू आहे. आणि जो एक्सपोर्ट होतो आपल्या आखाती देशामध्ये किंवा मिडल ईस्टमध्ये, UAE असेल किंवा बाकीच्या राज्यामध्ये देशामध्ये किंवा अमेरिकासारख्या बडल्या देशामध्ये सुद्धा आपला सगळ्यात जास्त हळदीचा एक्सपोर्ट होतो. कारण तिथं फार्मास्युटिकल कंपनीमध्ये त्याचा वापर असल्यामुळं तिथं त्याची खूप मागणी आहे. पण आत्ता ह्या जी युद्धजन्य परिस्थिती जी आहे ह्या परिस्थितीमुळं एक्सपोर्ट बंद झाल्यामुळं आज माल जिथं जाग्यावर आहे तिथंच पडून राहिलेला आहे. आणि अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्यांनी, आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी जर हा माल पिकवला आहे तर त्याचे जर जेवढा खर्च मला लागवडीसाठी लागला किंवा उत्पादित करण्यासाठी लागला तेवढासुद्धा मिळण्याची चान्सेस नाही आहेत. तर माझं एक मत आहे की सरकारने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि कुठंतरी शेतकऱ्याचा एक हमीभाव म्हणून आम्हाला त्याचा कुठंतरी मोबदला द्यावा अशी माझी सरकारलाही विनंती आहे.